दत्तात्रेय महाराज, ज्या दत्तात्रेय महाराजांचा चारही युगामध्ये कार्य चालू आहे आजही, त्या श्री दत्तात्रेय महाराजांचा आपण अवतार दिन साजरा करत आहोत. परमेश्वर अवतार आहेत. आता तसं पाहिलं तर दत्तात्रेय महाराजांचा कृत युगामध्ये शेवटच्या पर्वात आणि त्रेता युगामध्ये सुरुवातीला दत्तात्रेय महाराजांचा अवतार झालेला आहे बद्रिकाश्रमला. अवतार तिथं घेतला दत्तात्रेय महाराजांनी. आणि मात्र कार्य महाराष्ट्रात माहूरला निद्रा, मेरुवाळा तळ्यात स्नान, माहूरलाच प्रतिदिनी भिक्षा कोल्हापूरला, महाराष्ट्रातच, आणि दुपारचं भोजन पंचाळेश्वरला, महाराष्ट्रातच. आणि हे सगळं उरकून पुन्हा निद्रेला माहूरला. असा श्री दत्तात्रेय महाराजांचा दिनक्रम आहे. आता दत्तात्रेय महाराजांच्या संदर्भामध्ये उग 2-4 लीळा आलेल्या आहेत आणि बाकी पुराणामध्ये बरेचसे काही आलेलं आहे. परंतु ज्ञानाच्या संदर्भातून दृष्टिकोनातून विचार केला तर तसे बळच जुळवणं हे थोडस मनाला तितकं समाधानकारक वाटत नाही, म्हणून जास्त आपण सखोलात शिरत नाही. परंतु परमेश्वर अवतार आहेत. परमेश्वर अवतार जीवाच्या उद्धरणासाठी अवतार घेत असतात. जीवाला ज्ञान देऊन जीवाचं प्रत्येक मनुष्याने अख्खं आयुष्यभर कसं जगावं याचे एक नियम सांगतात परमेश्वर अवतार. त्या नियमात प्रत्येकाने आपलं जीवन म्हणजे आहार विहार खानपान हे सगळं परमेश्वराच्या नियमातलं असावं. माणसाचं जगणंही परमेश्वराच्या नियमातलं असावं, माणसाचं मरणही परमेश्वराच्या नियमातलं असावं. असा नियम परमेश्वर अवतार धारण करून हे जीवाचं जास्तीत जास्त भलं कशाने होईल याची शृंखला सांगत असतात. प्रत्येक परमेश्वर अवतार जे दत्तात्रेय महाराजांनी सांगितलेले तेच गोपाळकृष्ण महाराज सांगत असतात, तेच श्री चक्रपाणी महाराज सांगत असतात, तेच श्री गोविंद प्रभू बाबा सांगत असतात आणि तेच सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज सांगतात. ज्ञानामध्ये आणि सिद्धांतामध्ये अजिबात बदल होत नाही. परिस्थितीनुसार शब्दामध्ये थोडासा फार शब्द बदलतील, सिद्धांत बदलत नाही. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याला ज्ञान हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्या परमेश्वराचं चिंतन स्मरण करणे हे आणि निधिध्यासन करणे हे गरजेचं आहे. त्याच्यावर माणसाची एकनिष्ठ श्रद्धा असली पाहिजे. आताच पहा, भारतीय संस्कृती इतकी महत्वाची आहे. त्या संस्कृतीमध्ये स्नेह आहे, प्रेम आहे, आदर आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, बरचसं काही ओतप्रोत भरलेलं आहे. आज आपण आपली जी सभा आहे ना, ह्या सभेचे खरे सभाध्यक्ष आहेत का? नाही. उपस्थित आहेत का? असं नाही. त्यांच्या नावाने आपण सभा चालू ठेवलेली आहे. आणि ही परंपरा काय आजची का? ज्याही वेळेस श्रीरामांना राज्याभिषेक होणार होता, परंतु आसनावर चढतानाच त्यांना जंगलात जावं लागलं. 14 वर्षाचा वनवास जाहीर झाला. आसनावर न बसता ते अयोध्येचं भारतवर्षाचं जे राज्य चालू झालं ना, फक्त त्यांच्या नावाने चालू झालं. आसनावर मात्र कोणी नव्हतं. आसन रिकामच होतं, फक्त त्यांच्या नावानेच ते चालू होतं. ही भारतीय संस्कृती आहे.
भारतीय संस्कृतीचा प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी संस्कृती आहे, पण थोडीशी कमजोरी आहे. श्री चक्रधर महाराज म्हणतात, एक देव आणि एक धर्म असला पाहिजे. लक्षात आलं असेल तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक देवाची ताकद आणि एका धर्माची ताकद. आणि म्हणून श्रद्धा अतूट असली पाहिजे, निष्ठा अतूट असली पाहिजे. कशी असली पाहिजे? जशी एकलव्याची श्रद्धा होती त्याच्या गुरुवरती, गुरुची पद्धत होती द्रोणाचार्यांची की जो ब्राह्मण कोणी असेल मी फक्त त्यालाच धनुर्विद्या शिकविल. परंतु एकलव्य त्या गुरुपशी गेला, परंतु त्याला ती धनुर्विद्या गुरुंनी सांगितली नाही. पण एकनिष्ठता कशी पहा, जीवनामध्ये जे प्राप्त करायची जी काय उद्दिष्ट असतात, ध्येय असतात, या ध्येयाशी जो जीव तोडून प्रयत्न करतो ना आणि तो आत्मसात करतो, त्याच्यासाठी वाटल ते त्याचं समर्पणाची तयारी असते. आणि एकलव्याने त्याच गुरुचा पुतळा तयार करून त्या पुतळ्यापासून, जड पुतळ्यापासून ती धनुर्विद्या आत्मसात केली. एकनिष्ठा महत्वाची आहे. भावामध्ये फरक होते. भावामध्ये भाव कसा असतो, आज तुमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येईल, ह्याच्यावरच उडून जाईल. भाव व्यभिचारी आहे, व्यभिचरतो, त्याच्या ठिकाणी परिवर्तन आहे. आज भाव राजावर आहे, उद्या रंकावर देखील भाव बसतो. एकदा काय झालं, गोपीचंद राजाच्या दरबारामध्ये जालंधर आले. आल्यानंतर आता त्या जालंधराचा प्रभाव, त्याची तपश्चर्या, ज्यावेळेस जालंधराचं त्या नगरीमध्ये आगमन झालं त्यावेळेस गोपीचंद राजा स्वतः सिंहासनावर उतरला, पळत सुटला आणि जालंधरांना आपल्या राजवाड्यामध्ये वाजत गाजत आणलं, पाय धुतले, सिंहासनावर बसवलं. इतका भाव बसला, इतका भाव बसला. आणि मग ते जालंधरांचं आगत स्वागत झाल्यानंतर भोजन झालं, भोजन झाल्यानंतर निद्रा झाली दुपारची. आणि दुपारच्या निद्रा झाल्यानंतर जालंधर थोडस आजच्या भाषेत बाथरूमला निघाले होते. आणि मग निघाल्यानंतर इतका भाव होता त्या गोपीचंदाचा की स्वतः कळशी घेऊन गोपीचंद राजा जालंधराच्या सोबत निघाला गेला. आणि हे जिथं बसले होते संडासला, तिथे जाऊन गोपीचंद राजा उभा राहिला. सगळं झालं आणि त्यांना तिथं विनंती केली, मला गुरु करायचा आहे, मला तुमचा कडून मंत्र घ्यायचा आहे आणि मला तुम्ही मंत्र द्यावा. त्यांनी आहे त्याच ठिकाणी विधीचं काय लागतंय, पूजाद्रव्य काय लागतात, काय 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 गरज नाही, चल बस म्हणले. हे बसले, दिला मंत्र, यांनी मंत्र घेतला. घरी गेल्यानंतर त्या गोपीचंद राजाच्या मनात विचार आला, काय त्याच्या ठिकाणी मला मंत्र दिला, त्या संन्यासीने मला फसवलं, मी राजा आहे, ती जागा आहे का मंत्र देण्याची. आणि मग चीड निर्माण झाली.
आणि सेवकाला सांगितलं यांना संपून टाक, टाक संपून. सेवकाने त्याच पद्धतीत अगदी कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना जंगलात नेलं वगैरे वगैरे. आणि मग पुढे काही दिवसांनी जालंधराचा शिष्य कान्हा गोपीचंद राजाच्या दरबारात तो पुन्हा आला. त्याचे 700 डमरू अंतरात, 700 डमरू भूतलावर वाजायचे. तो प्रभावित झाला, अत्यंत भावनिक झाला. पुन्हा गोपीचंद राजा, हा खरा गुरु तो नव्हता, तो खरा गुरु नव्हता, हा खरा गुरु. आणि तितकाच सेवाभावाने पुन्हा त्या कानाची अगदी सेवा केली. आणि पुन्हा त्या कानिपनाथाला काय म्हणे की मला तुमचा मंत्र द्या, मला तुमचा गुरु द्या, मला आज गुरु करायचा आहे. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, चल बस. दिला मंत्र. जे मंत्र जालंधरने दिला होता तोच मंत्र कानिपनाथांनी दिला. अरे हे तर मंत्र मला पहिलंच पाठ आहे, मी पहिलंच घेतलेला आहे. आणि मग हे असं कसं काय? ते गुरु तसे होते आणि तुम्ही वेगळा मंत्र द्यायला पाहिजे होता. अरे बाबा, मंत्रात बदल होत नसतो. मंत्र तो मंत्रच असतो, एकच असतो. जे परमेश्वराने सांगितलेले जे मंत्र आहेत तोच मंत्र हजारो पिढ्या जरी उलटून गेला तर मंत्र मात्र तोच राहील. माणसं बदलतील, व्यक्ती बदलतील, सिद्धांत तोच असतो. सांगायचे तात्पर्य, एकनिष्ठा महत्वाची आहे. एकनिष्ठता इतकी गरजेची आहे की एकनिष्ठतेचे फळही तसेच माणसाला भेटतात. पेंदा रोज देवतेला फुलं व्हायचा आणि फुलं वाहत असताना ते फुलं झाडाचे संपले, नंतर पानं व्हायला लागला. ते पानं संपले, नंतर त्या झाडाचे काड्या व्हायला लागला. ते काड्याही संपले, नंतर त्या झाडाचे खोडं व्हायला लागला. त्या झाडाचं खोडही संपलं, नंतर ते झाड जिथं होतं तिथले थोडे गोटे व्हायला लागला. ते गोटे संपले, मोठा दगड घेतला त्या देवतेला वाहण्यासाठी. भाव, श्रद्धा, एकनिष्ठता. आता ते देवतेवर वाहणार. ती देवता प्रसन्न झाली. अरे माग, तुला काय पाहिजे ते. मी प्रसन्न झालो म्हणे, माग. एकनिष्ठतेचे फळ असे असतात. जीवापाड एकनिष्ठता पाहिजे. आमचे स्वामी सांगतात, बाई, एकनिष्ठतेचे फळ असे, जर एखाद्या स्त्रीनं पतिव्रता धर्म जर पालन केला तर ते देखील सत्याचे लोक होती. सत्याचे म्हणजे सत्य कैलास वैकुंठाचे 1.25 लाख वर्षाचं सुखफळ. एकनिष्ठतेला त्यांनाही 1.25 लाख वर्षाचं सुखफळ भेटल. एकनिष्ठतेमध्ये हा फरक आहे. भावामध्ये फरक आहे. भाव विभिचरतो, बदलतो. एकनिष्ठता नाही बदलत. निष्ठता म्हणजे निष्ठता. आज श्री दत्तात्रय महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने मला हेच सांगायचंय की तुमची एकनिष्ठता परमेश्वर अवतारावर असली पाहिजे. तुमची एकनिष्ठता एका देवावर असली पाहिजे. तुमची एकनिष्ठता एका धर्मावर असली पाहिजे. आणि हे जर आपण आपल्या कृतीमध्ये जर उतरवलं ना तर निश्चितच आपण त्या दत्तात्रय महाराजाच्या प्रसन्नतेच्या कृपा दृष्टीच्या नजरेमध्ये आपण पात्र होण्यास उशीर लागणार नाही. आणि हे दत्तात्रय महाराजाच्या अवतार दिनाच्या निमित्ताने आपल्याला त्यांचं चिंतन घडावं, पूजन घडावं, आपल्या बरोबर इतरांना घडावं, हा आटोकाट प्रयत्न श्री चक्रधर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री दत्तधाम मंदिर या ट्रस्टचे अधिकारी, पदाधिकारी सर्वच ईश्वरप्रेमी पात्र, या सगळ्यांना मी धर्मदृढ व्हावं, त्यांच्या हातून धर्माची सेवा व्हावी आणि त्या सेवेचा ईश्वराने स्वीकार करावा, दत्तात्रय महाराजांनी स्वीकार करावा अशी मी
ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या सगळ्यांना धन्यवाद देतो.